Good morning, students. Today we are going to learn some new topic related to magnetic field of material. एखाद्या मटेरियलला कशा प्रकारचं मॅग्नेटिक फील्ड असते हे आपण याच्या आधी पाहिलेलं आहे, ज्यामध्ये आपण इलेक्ट्रॉन जसा फिरतो त्यानुसार कसं मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये इंड्यूस होते हे पाहिलं होतं. त्यानंतर अशाच प्रकारे अनेक इलेक्ट्रॉन्स फिरत असतात आणि ते मॅग्नेटिक फील्ड तयार करत असतात. जर आपण एखाद्या मटेरियलचा विचार केला तर या मटेरियलमध्ये अशा प्रकारे समजा हे जर आपण असं मटेरियलचा विचार केला की यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होत आहे इलेक्ट्रॉन फिरण्यामुळं, तर याच्यामध्ये जे मॅग्नेटिक फील्ड तयार होते ते प्रत्येक इलेक्ट्रॉनच्या फिरण्यामुळे जे काही मॅग्नेटिक फील्ड तयार होते ते मॅग्नेटिक फील्ड त्यामुळे त्याची जी डायरेक्शन त्याला मिळालेली असते, मॅग्नेटिक मोमेंटची डायरेक्शन, आपण याआधी मॅग्नेटिक मोमेंटची डायरेक्शन कशी आहे ते काढली होती. आपण असं पाहिलं होतं याच्या आधी की ज्या बाजूला आतून बाहेर अशा प्रकारचं मॅग्नेटिक फील्ड जे तयार होते ते सेंटरला मॅग्नेटिक मोमेंट यमची डायरेक्शन आपण पाहिली होती याच्या आधीच्या लेक्चरमध्ये. ती यमची जी डायरेक्शन आहे ती यमची डायरेक्शन आपल्याला एका इलेक्ट्रॉनमुळं मॅग्नेटिक मोमेंट जे तयार होते त्याची डायरेक्शन दाखवते. अशा प्रकारे रिझल्टंट जे काही एका ॲटमची मोमेंटची डायरेक्शन असेल त्या डायरेक्शननी मॅग्नेटिक मोमेंट त्याचा ॲक्ट होत असतो. अशा प्रकारे या मटेरियलमध्ये एखाद्या ॲटमची डायरेक्शन अशी असेल, दुसऱ्या एखाद्या ॲटमच्या मॅग्नेटिक मोमेंटची डायरेक्शन अशी असेल, तिसरा एखाद्या ॲटम असा जर इलेक्ट्रॉन फिरून आला तर अशी डायरेक्शन असेल, असा इलेक्ट्रॉन फिरून आला तर अशी डायरेक्शन असेल. अशा रँडमली ओरिएंटेड डायरेक्शन्स असतात आणि या रँडमली ओरिएंटेड डायरेक्शन्समुळे काय होते की हे एकमेकांना कॅन्सल करतात आणि म्हणून अशा प्रकारच्या मटेरियलमध्ये एखाद्या कोणतेही जिथे मॅग्नेटायझेशन होऊ शकते अशा कंडक्टरमध्ये जे काही मॅग्नेटायझेशन होते ते एकमेकांना कॅन्सल करून रिझल्टंट झिरो राहते. म्हणजे नेट मॅग्नेटायझेशन जे काही त्याच्यामध्ये होते ते झिरो असते. परंतु काही मॅग्नेटिक मोमेंट्स जे असतात ज्याच्यामध्ये एखाद्या मटेरियलमध्ये झिरो होत नाही किंवा झिरो झालं नाही तर त्याला काहीतरी नेट मॅग्नेटिक मोमेंट प्राप्त होते. समजा आता Fe2O3 हे जे मटेरियल आहे हे जर आपण विचार केला तर वेक्टर ॲडिशन ऑफ ऑल दी मॅग्नेटिक डायपोल मोमेंट्स, म्हणजे जेवढे की डायपोल मोमेंट्स तयार होत आहे सगळ्यांची वेक्टर ॲडिशन केल्यानंतर जे एकमेकांना डायरेक्शनमध्ये कॅन्सल आउट करतात त्यामुळं मॅग्नेटायझेशन होत नाही किंवा मॅग्नेटिक मोमेंट्स एकमेकांना कॅन्सल करतात. मॅग्नेटमध्ये असं होत नाही. मॅग्नेटमध्ये एकाच डायरेक्शनने सगळे मॅग्नेटिक मोमेंट्स ॲक्ट होत असतात आणि म्हणून त्या ठिकाणी काय तयार होते, मॅग्नेट तयार होते. मॅग्नेटिक प्रॉपर्टी त्या ठिकाणी ते मटेरियल आपल्याला दाखवते म्हणून त्याला आपण मॅग्नेट चुंबक असं म्हणतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या डायरेक्शनने जर मॅग्नेटिक मोमेंट्स तयार होत असतील तर रँडमली ओरिएंटेड मॅग्नेटिक मोमेंट्स हे एकमेकांना कॅन्सल करत असतात आणि म्हणून नेट मॅग्नेटिक मोमेंट एखाद्या कंडक्टरमधलं हे झिरो राहतं. परंतु Fe2O3 सारख्या मटेरियलमध्ये हे पूर्णच्या पूर्ण झिरो राहतं. तर यातल्या काही जे असतात ते एकाच डायरेक्शननी अलाइन झालेले आपल्याला दिसून येतात. जास्तीत जास्त मॅग्नेटिक मोमेंट्स हे जर एकाच डायरेक्शननी अलाइंड असतील, बाकीचे जर कॅन्सल आउट होत असतील तर त्याची रिझल्टंट डायरेक्शन ही त्या जास्तीत जास्त असणाऱ्या एका डायरेक्शनच्या अलॉंग असते आणि म्हणून नेट मॅग्नेटिक फील्ड आपल्याला त्या डायरेक्शनच्या अलॉंग मिळते. उदाहरणार्थ हे जर Fe2O3चा रॉड असेल, इथे मॅग्नेटायझेशन जे काही होते, मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक मोमेंट जे काही तयार होते त्याची डायरेक्शन आता अशी जर असेल, असा जर इलेक्ट्रॉन फिरत आहे, काल आपण पाहिलं त्याची डायरेक्शन जर अशी असेल, असा करंट आहे आणि असा इलेक्ट्रॉन फिरत आहे, असा हा इलेक्ट्रॉन फिरत आहे, त्याची मॅग्नेटिक मोमेंटची डायरेक्शन ही आहे जी आपण काल डायग्राम पाहिली होती मोठी, ती आता छोट्या स्वरूपात आपण काढत आहे. दुसऱ्याची अशी आहे, तिसऱ्याची अशी आहे, चौथ्याची अशी आहे. म्हणजे अशा प्रकारे रँडम ओरिएंटेशन जर असलं तर याच्यामध्ये मॅग्नेटायझेशन तयार होते, एकमेकांना ते कॅन्सल आउट करतात. परंतु Fe2O3चं जर उदाहरण पाहिलं मी, उदाहरणार्थ Fe2O3चा जर मी रॉड घेतला तर त्यामध्ये रिझल्टंट मिळते, कारण
अशा प्रकारे काही किंवा असं म्हणून जास्तीत जास्त मॅग्नेटिक मोमेंट्स हे एकाच डायरेक्शनने अलाइन असतात आणि काहीच अपोजिटली असतात, तेच फक्त कॅन्सल होतात. पण मॅक्सिमम जे एकाच डायरेक्शनने असतात ते आपल्याला नेट मॅग्नेटिक मोमेंट याच्यामध्ये देतात. आणि ते नेट मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे त्याला रिझल्टंट, या समजा आता हे एकमेकांना कॅन्सल करतायत, हे एकमेकांना कॅन्सल करतायत, पण ह्या तीनमुळे जे काही मॅग्नेटिक मोमेंट तयार होते त्याची रिझल्टंट डायरेक्शन ही अशीच असेल. म्हणून आपल्याला जास्तीत जास्त मॅग्नेटिक मोमेंट्स ज्या डायरेक्शनमध्ये असतात एखाद्या मटेरियलमध्ये, त्या डायरेक्शननी त्याचं नेट मॅग्नेटिक मोमेंट तयार झाल्यासारखं आपल्याला दिसून येईल. म्हणून मग हे जे काही नेट मॅग्नेटिक मोमेंट तयार होत आहे, हे नेट मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट दॅट व्हॉल्यूम, अशा एखाद्या पर्टिक्युलर व्हॉल्यूममध्ये किती प्रमाणात ते तयार होते हे जर आपण काढलं तर त्याला मॅग्नेटायझेशन किती झालं हे आपल्याला समजतं. मग त्यावेळेस आपण जी क्वांटिटी काढतो तिला म्हणतात मॅग्नेटायझेशन, म्हणजे नेट मॅग्नेटिक मोमेंट प्रोड्यूस पर युनिट व्हॉल्यूम. म्हणजे या पर्टिक्युलर व्हॉल्यूममध्ये अशा प्रकारे मॅग्नेटिक मोमेंट्स जे एकाच डायरेक्शनने अलाइंड आहेत ते किती प्रमाणात आहेत, त्यामुळे रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट हे किती तयार होते त्याची व्हॅल्यू पर युनिट दॅट व्हॉल्यूम फॉर विच वी आर कॅल्क्युलेटिंग द मॅग्नेटायझेशन. असं जर आपण पाहिलं तर आपल्याला मिळते कॅपिटल M, अँड दॅट इज द मॅग्नेटायझेशन ऑफ द मटेरियल. म्हणून मग आपण काय म्हणू की मॅग्नेटायझेशन इज डिफाइंड ॲज नेट मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम फॉर एनी रॉड ऑर मटेरियल. म्हणून त्या रॉड किंवा मटेरियलसाठी रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट जे जास्तीत जास्त एका डायरेक्शननी असते प्रत्येक ॲटमचं, ते एकत्रितपणे त्याला म्हणतात नेट मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. अशा प्रकारे हे झालं नेट मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे मॅग्नेटायझेशन. आता आपण जसं याच्या आधी शिकलेलं आहे की सोलेनॉइड म्हणजे काय आहे, तर असं एक सोलेनॉइड विचारात घ्यायचं. अशा प्रकारे नेट मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम असणारा एक रॉड जो आहे तो त्या सोलेनॉइडमध्ये ठेवायचा. याआधी आपण सोलेनॉइडमध्ये किती प्रमाणात मॅग्नेटिक फील्ड तयार होत असते ते काढलं होतं. आपण असा एक ॲम्पिरियन लूप कन्सिडर केला होता याच्या आधीच्या काही पिरियड अगोदर, बरोबर आहे की नाही. याच्या आधीच्या पिरियडमध्ये किंवा याच्या आधीच्या चॅप्टरमध्ये आपण ते पाहिलेलं आहे. त्याची नेट जी व्हॅल्यू राहते त्याला आपण B0 असं जर म्हणू तर ते आपल्याला माहीत असते B0 हे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस इज इक्वल टू μ0 n इंटू I. अशाच प्रकारे मॅग्नेटिक फील्ड नेट मॅग्नेटिक मोमेंट जे काही याच्यामध्ये तयार होत आहे ते जर Bm एवढं असेल, म्हणजे याच्या मॅग्नेटिक मोमेंटनुसार जे काही मॅग्नेटिक फील्ड तयार होते ते मॅग्नेटिक फील्ड नेट जे काही आहे मॅग्नेटिक मोमेंट त्याच्यावरून तयार होत असेल, त्याला मी जर Bm असं म्हटलं तर ते Bm म्हणजे μ0, जसं आपण B0ची व्हॅल्यू म्हणजे या सोलेनॉइडचं मॅग्नेटिक फील्ड हे B0 आहे आणि या रॉडचं मॅग्नेटिक फील्ड हे जर Bm आहे, तर टोटल या सिस्टीमसाठी जर मी मॅग्नेटिक फील्ड काढण्याचा विचार केला तर मला दोन्ही याचं एकत्रितपणे नेट मॅग्नेटिक फील्ड काढावं लागेल. ते जर कॅपिटल Bनी मी दाखवत असेल तर कॅपिटल B इज इक्वल टू B0 प्लस Bm, दॅट इज द नेट magnetic field is equal to total magnetic field produced by both solenoid and the rod that we are considering. Now again one thing, याच्यामध्ये जे काही मॅग्नेटिक फील्ड आहे ते सांगा बरं किती प्रमाणात तयार होत असेल किंवा कशावर डिपेंड असेल. निश्चितच याच्यामध्ये जेवढं नेट मॅग्नेटिक मोमेंट तयार होत आहे त्याच्यावरती डिपेंड असेल. मग याच्यामध्ये जे नेट मॅग्नेटिक मोमेंट तयार होत आहे ते जर जास्त प्रमाणात असेल तर मॅग्नेटायझेशन जास्त होईल आणि मॅग्नेटायझेशन जास्त झालं तर मॅग्नेटिक फील्ड जास्त प्रोड्यूस होईल. म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड हे नेट मॅग्नेटिक मोमेंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजेच मॅग्नेटायझेशनला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. जेवढं मॅग्नेटायझेशन जास्त असेल तेवढं आपल्याला जास्तीत जास्त मॅग्नेटिक फील्ड त्या ठिकाणी प्रोड्यूस झाल्यासारखं दिसून येईल. लक्षात आलं. म्हणून मग Bm इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M असं आपण लिहिलेलं आहे. प्रोपोर्शनॅलिटी साईन काढल्यावर आपण इथे μ0 इंटू M असं लिहू, वेअर μ0 इज द मॅग्नेटिक और इट इज द ससेप्टिबिलिटी ऑफ द फ्री स्पेस.
ज्या स्पेसमध्ये आपण हे कन्सिडर करत आहोत त्याची ससेप्टेबिलिटी ही जर μ0 असेल तर त्यावर डिपेंड राहील की मॅग्नेटायझेशन जेवढ्या प्रमाणात झालं ते μ0 टाइम्स त्याची व्हॅल्यू आपल्याला Bm एवढी मिळेल. μ0 हा काहीतरी कॉन्स्टंट असेल. लक्षात आलं की तो आपण 4π × 10⁻⁷ असा घेत असतो × 10⁻⁷. बरोबर आहे की ते ससेप्टिबिलिटी आहे. किती प्रमाणात ससेप्टेबल आहे मटेरियल किंवा ती फ्री स्पेसमध्ये ठेवलेले जे स्पेस आहे ते किती प्रमाणात ससेप्टेबल आहे, म्हणजे याच्या मॅग्नेटिक फील्ड तयार होण्याला ते किती प्रमाणात सपोर्ट करते असं म्हणू आपण, किंवा किती प्रमाणात रिस्पॉन्स देते, त्याला आपण ससेप्टिबिलिटी असं म्हणू शकतो. लक्षात आलं की नाही. ते μ0 झालं. तेवढ्या टाइम्स आपल्याला m जर केलं तर काय मिळते, Bm असं मिळतं. आता आपल्याजवळ हे जे व्हॅल्यू मिळालेली आहे B = B0 + Bm, याच्यामध्ये व्हॅल्यू टाकू दोन्ही याच्या. B0 म्हणजे μ0n आहे आणि Bm म्हणजे μ0m. दोन्ही व्हॅल्यू जर आपण टाकल्या याच्यामध्ये आता आपल्याला एक नवीन गोष्ट, नवीन टर्म या ठिकाणी आपल्याला ॲड करायची आहे. ती म्हणजे n × I. व्हॉट इज मीन बाय n × I? नंबर ऑफ टर्न्स मल्टिप्लाइड बाय करंट. म्हणजे नंबर ऑफ टर्न्सवर काय डिपेंड असेल, नंबर ऑफ टर्न्सवर त्याच्यातून पास होणारा करंट जर आपण तेवढाच ठेवला आणि टर्न्स जर वाढवत गेलो तर मला असं वाटते की जास्त प्रमाणात मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. म्हणजे याच्यावर डिपेंड आहे की मॅग्नेटिक फील्ड किती प्रमाणात तयार होते. म्हणजे याच्यानुसार मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी किती राहील ते आपण काढू शकतो. जर मी नंबर ऑफ टर्न्स 50 घेतले आणि करंट त्यातून काहीतरी 5 मिली अँपिअरचा पास केला, त्यानुसार याचा प्रॉडक्ट जेवढा येईल तेवढ्या प्रमाणात मॅग्नेटिक फील्ड तिथे तयार होईल, म्हणून त्याची इंटेन्सिटी तेवढी राहील. परंतु जर मी टर्न्स जास्त घेतले, जर मी 50च्या जागी 70 टर्न्स घेतले तर निश्चितच त्याचं मल्टिप्लिकेशन जास्त येईल आणि त्यानुसार मॅग्नेटिक फील्ड जास्त तयार होईल, कारण की नंबर ऑफ टर्न्स जास्त आहे. म्हणून जेवढं लांब वायर राहील तेवढं त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड जास्त तयार होत जाईल. बरोबर आहे ना. छोटं मटेरियल जर घेतलं आपण तर मॅग्नेटिक फील्ड कमी प्रमाणात तयार होईल आणि मोठं मटेरियल जर घेतलं तर त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड जास्त प्रमाणात तयार होईल. म्हणजे लांबी वाढली म्हणजे काय, नंबर ऑफ टर्न्स वाढवणे म्हणजे काय, लांबी वाढवणे वायरची. अशा प्रकारे नंबर ऑफ टर्न्स याचे जेवढे की टर्न्स आहेत हे जर वाढवले आपण तर याच्यातून पास होणारा करंट वाढेल आणि म्हणून याच्या भोवती तयार होणारं जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते वाढलेलं आपल्याला दिसून येईल. हे जे काही मॅग्नेटिक फील्ड याच्या भोवती तयार होते, राईट हँड रूलनुसार जे मॅग्नेटिक फील्ड तयार होते ते आपल्याला वाढलेलं दिसून येईल. म्हणून मग हे जे काही मॅग्नेटिक फील्ड आहे हे जर वाढत असेल म्हणजे याची इंटेन्सिटी आतली वाढत आहे. किंवा आपण जर तेवढ्याच टर्न ठेवल्या आणि जर करंट वाढवला तरी सुद्धा या मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी अशी जास्त झालेली दिसून येईल. म्हणजे नंबर ऑफ टर्न्स आणि करंट ह्या दोनपैकी एक जरी गोष्ट वाढवली तरी मॅग्नेटिक फील्ड वाढवून त्याची इंटेन्सिटी वाढल्यासारखी आपल्याला दिसून येईल. म्हणून मग n × I याला, या टर्मला मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी असं म्हणतात आणि तिला h ने दाखवतात. ही झाली नवीन टर्म. कशी नवीन टर्म आपण लक्षात घेते, लक्षात आलं का कशा प्रकारे आली ती टर्म? ती नंबर ऑफ टर्न्स आणि करंट यावर डिपेंड आहे. नंबर ऑफ टर्न्स जेवढे जास्त तेवढं मॅग्नेटिक फील्ड जास्त तयार होईल आणि म्हणून इंटेन्सिटी जास्त राहील. किंवा करंट जेवढा जास्त तेवढं मॅग्नेटिक फील्ड जास्त प्रमाणात तयार होईल आणि म्हणून त्याची इंटेन्सिटी किंवा त्याची स्ट्रेंथ वाढलेली दिसून येईल आपल्याला. म्हणून मग n × I = h ही एक नवीन टर्म या ठिकाणी आपण इंट्रोड्यूस करू आणि या जागेवर हे लिहू आता. मग इथे काय झालं, μ0 कॉमन येऊन h + m असं आपल्याला मिळालं. पुढे आपल्याला वापरायचं आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर B हा μ0 खाली आणला इकडे, B/μ0, इथे राहिली h + m, इथे लिहिलं h + m. आता h = करतो म्हटलं तर B/μ0 - m मिळेल मला. म्हणजे h साठी मला फॉर्म्युला मिळाला, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी जी आहे त्यानुसार मला त्याचा फॉर्म्युला मिळाला. आता आणखी एक गोष्ट आपल्याला विचारात घ्यावी लागेल की किती प्रमाणात मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी असेल की त्यामुळे आपल्याला मॅग्नेटायझेशन म्हणजे m जास्त झालेलं दिसून येईल किंवा कमी झालेलं दिसून येईल. त्याच्यावर ते कसं डिपेंड असेल. तर जेवढं जास्तीत जास्त प्रमाणात मी h ची व्हॅल्यू घेतो. आता h वाढवणे म्हणजे काय, h वाढवणे म्हणजे नंबर ऑफ टर्न्स किंवा करंट वाढवणे. समजा मी नंबर ऑफ टर्न्स वाढवले किंवा करंट वाढवला म्हणजे
याच्यामधून पास होणारा करंट जर जास्त होत असेल या वायर्समधून, तर याच्या थ्रू तयार होणारं मॅग्नेटिक फील्ड जास्त असेल, म्हणजे मॅग्नेटायझेशन जास्त झालं. जर नंबर ऑफ टर्न्स वाढवल्या म्हणजे सुद्धा मॅग्नेटिक फील्ड वाढेल, म्हणजे मॅग्नेटिक इंटेन्सिटी एच वाढली, आणि मॅग्नेटिक इंटेन्सिटी वाढली म्हणजे त्याचं मॅग्नेटायझेशन जे आहे ते जास्त प्रमाणात झालं. म्हणजे आपण मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटीला मॅग्नेटायझेशनशी डायरेक्टली कनेक्ट करू शकतो किंवा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे असं म्हणू शकतो. म्हणून मग मॅग्नेटायझेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी असं आपण म्हणू शकतो. लक्षात आलं तुमच्या? म्हणून मग इथे लिहिलेलं आहे आपण, मॅग्नेटायझेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. आणि हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. बघा, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी ही वेगळी गोष्ट आहे आणि मॅग्नेटायझेशन होणे ही एक वेगळी गोष्ट आहे. ह्या दोन्ही एकमेकांवर डिपेंड असतात डायरेक्टली. मॅग्नेटायझेशन होणे म्हणजे नेट मॅग्नेटिक मोमेंट किती प्रमाणात तयार झाले पर युनिट व्हॉल्यूम ते काढणे, आणि मॅग्नेटिक इंटेन्सिटी काढणे म्हणजे काय, तर करंट किंवा नंबर ऑफ टर्न्स जर वाढवले किंवा कमी केले त्यानुसार मॅग्नेटिक फील्ड कमी किंवा जास्त करणे, त्यानुसार मॅग्नेटायझेशन कमी किंवा जास्त होईल. हे तर सरळ सरळ गोष्ट आहे. म्हणून मग इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी एच असं आपण म्हणू शकतो. आता प्रोपोर्शनॅलिटी साइन काढल्यावर एक कॉन्स्टंट आपण लिहू, त्याला चाय असं म्हणतात, इंटू एच असं म्हणू आपण. याला आपण मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी म्हणू. आता ससेप्टेबल म्हणजे काय? ससेप्टेबल म्हणजे आपल्या भाषेत बोलायचं झालं तर सेन्सिटिव्ह. किती प्रमाणात सेन्सिटिव्ह आहे, किती प्रमाणात ससेप्टेबल आहे ते. ससेप्टेबल म्हणजे काय, तर किती प्रमाणात मॅग्नेटायझेशनला किंवा किती प्रमाणात मॅग्नेटायझेशनला रिस्पॉन्स देते. म्हणजे मॅग्नेटायझेशन झालेल्या एखाद्या मटेरियलमध्ये जर आपण दुसरा एखादा रॉड आणून ठेवला, जसं याचं काहीतरी मॅग्नेटायझेशन आहे, याची काहीतरी मॅग्नेटिक फील्ड आहे, त्याची काहीतरी इंटेन्सिटी आहे, तेवढ्या प्रमाणात त्या इंटेन्सिटीमध्ये, समजा मी आता इंटेन्सिटीमध्ये ठेवतो, म्हणजे एच एवढ्या इंटेन्सिटीमध्ये जर एखादा मटेरियल आणून ठेवलं मी, तर त्याच्यात किती प्रमाणात मॅग्नेटायझेशन होईल ते ठरवणारी गोष्ट म्हणजे काय आहे, ही मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी आहे. म्हणजे तो जो काही ते जे काही मटेरियल आहे ते या मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटीला किती प्रमाणात रिस्पॉन्स देते, म्हणजे मॅग्नेटिक फील्डला किती प्रमाणात रिस्पॉन्स देते आणि किती प्रमाणात मॅग्नेटायझेशन स्वतःमध्ये होऊ देते, ते त्या रॉडची काय झाली, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी झाली. वेगवेगळ्या प्रकारचे मॅग्नेटिक मटेरियल्स असतात. डायमॅग्नेटिक मटेरियल, पॅरामॅग्नेटिक मटेरियल, फेरोमॅग्नेटिक मटेरियल. आयर्न हा एक फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे. पण आयर्नला किंवा मग आपण एखाद्या आयर्नला जर आपण मॅग्नेटला चिपकवलं, एखाद्या टाचणीला जर आपण मॅग्नेटला चिपकवलं तर टाचणी पण मॅग्नेटसारखी बनते. ते इंड्यूस मॅग्नेटिझम झालं वेळेवरचं, ते फेरोमॅग्नेटिझम नाही आहे, दुसरं आहे ते. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रमाणात कमी किंवा जास्त प्रमाणात जे काही मॅग्नेटिझम तयार होत असते त्यानुसार ते मटेरियल त्याला ससेप्टेबल असते. लक्षात झालं की नाही? तर ते मटेरियल किती प्रमाणात रिस्पॉन्स देते, त्या मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी किती प्रमाणात मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटीमध्ये ठेवल्यानंतर किती प्रमाणात ते मॅग्नेटायझेशन होऊ देते, त्याला म्हणतात त्याची ससेप्टिबिलिटी. ससेप्टिबिलिटीचा कॉन्सेप्ट वेगळा आहे. आता आणि परमिएबिलिटी शिकलो तो आपण, त्याचा कॉन्सेप्ट वेगळा आहे, पुढं आपण ते पाहणार आहोत. इथं जर पाहिलं मी तर देअरफॉर, आता हे पूर्ण मॅथमॅटिकल एकदम सोपं आहे. तर बी इज इक्वल टू, हे जे होतं आपलं म्यू 0 इंटू एच प्लस एम, इथे एमच्या जागी साय इंटू एच असं आपण लिहू. तर चाय इंटू एच लिहिल्यानंतर इथे मला हे मिळालं, एच कॉमन निघाला आणि 1 प्लस चाय मिळालं. याच्या जागेवर आपण याला म्यू आर असं म्हणतो. इट इज द रिलेटिव्ह परमिएबिलिटी. व्हॉट इज आर? इट इज द रिलेटिव्ह, दॅट इज रिलेटिव्ह टू मटेरियल. म्हणजे मटेरियलच्या रिलेटिव्ह परमिएबिलिटी किती प्रमाणात आहे. म्हणजे मटेरियल एखादं जर आपण घेतलेलं आहे, जसं इथं आपण हा रॉड घेतलेला आहे, याच्यामधून किती प्रमाणात मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स या बाहेरच्या कॉईलमुळे जे काही मॅग्नेटिक फील्ड तयार झालेलं आहे त्याच्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ज्या असतात त्या किती प्रमाणात त्याच्यातून पास होऊ देते, हा त्याला म्हणतात परमिएबिलिटी. परमिशन किती प्रमाणात देते स्वतःमधून मॅग्नेटिक फील्ड तयार होण्यासाठी किंवा स्वतःमधून मॅग्नेटायझेशन झालेल्या मटेरियल, जे काही मॅग्नेटायझेशन झालेलं हे मटेरियल आहे त्याच्यामधून तो स्वतःमधून किती प्रमाणात मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पास होऊ देते, त्याला म्हणून आपण मॅग्नेटिक परमिएबिलिटी. आणि किती प्रमाणात मॅग्नेटायझेशन होऊ देते त्याला म्हणतात ससेप्टिबिलिटी. मॅग्नेटायझेशन होऊ देणं आणि त्यातून मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जाऊ देणं ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मॅग्नेटायझेशन म्हणजे स्वतःतले मॅग्नेटिक मोमेंट्स त्या डायरेक्शननी अलाईन होऊ देणं,
म्हणून नेट मॅग्नेटिक मोमेंट जेवढं मिळते त्याला मॅग्नेटायझेशन असं म्हणतात. पण त्याच्यामधून किती प्रमाणात मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पास होऊ देणं, सगळ्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जर पास होऊ दिल्या तर याचा अर्थ त्याचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे, म्हणजे परमिशन पूर्ण आहे, म्हणून परमिएबिलिटी ही जास्त झाली. लक्षात आलं की नाही? म्हणजे मॅग्नेटिक परमिएबिलिटी म्यू आर रिलेटिव्ह परमिएबिलिटी ऑफ द मटेरियल ही वेगळी गोष्ट झाली आणि चाय ही वेगळी गोष्ट झाली. बट इट इज 1 प्लस चाय देन इट इज म्यू आर. आता 2 म्यू झाले, इथं दोन्ही कॉन्स्टंट्स आहेत आणि हे त्या मटेरियलसाठी असणारा कॉन्स्टंट आहे आणि हे फ्री स्पेसची परमिएबिलिटी आहे. दोन्ही परमिएबिलिटीज आहेत, म्हणून दोन्ही आपण मल्टिप्लाय करून जे मिळणार ते कॉन्स्टंटच मिळणार आणि त्या कॉन्स्टंटला म्यू असं म्हणू. इंटू दॅट एच जर मी लिहिलं तर म्यू इंटू एच म्हणजे बी इज इक्वल टू म्यू इंटू एच, दॅट इज बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एच, वेअर म्यू इज द मॅग्नेटिक परमिएबिलिटी, दॅट मीन्स नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू द मटेरियल. त्या मटेरियलमधून नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स किती प्रमाणात पास होतात ती आपल्याला मिळालेली जे परमिशन आहे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सला पास होण्यासाठी, ती परमिशन म्हणजे परमिएबिलिटी ऑफ दॅट मटेरियल. म्हणून म्यूची व्हॅल्यू त्या मटेरियलवर डिपेंड असणार, ती कॉन्स्टंट असणार त्या पर्टिक्युलर मटेरियलसाठी. हे झालं म्यू इंटू एच. आता आपण म्यू म्हणजेच लिहू शकतो म्यू 0 इंटू म्यू आर. आता म्यू आर म्हणजे काय आहे तर 1 प्लस एच आहे, ते आपण इथे लिहिलं, बाकी काही लिहिलेलं नाही. लक्षात आलं? आर म्हणजे काय आहे तर रिलेटिव्ह परमिएबिलिटी ऑफ द मटेरियल आणि फ्री स्पेसची परमिएबिलिटी दोन्ही मिळून म्यू आर इंटू म्यू 0 म्हणजे मॅग्नेटिक परमिएबिलिटी ऑफ द मटेरियल ही तयार होत असते. दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहे. रिस्पॉन्स जो असतो तो किती प्रमाणात आहे म्हणजे मॅग्नेटायझेशन किती प्रमाणात होऊ देते त्याला म्हणतात चाय म्हणजे मॅग्नेटिक ससेप्टेबिलिटी. आणि मॅग्नेटायझेशन झालेल्या ठिकाणी जर मी एखादा रॉड ठेवला तर तो किती प्रमाणात स्वतःमधून मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पास होऊ देते त्याला म्हणतात परमिएबिलिटी. म्हणजे किती प्रमाणात परमिशन देतो तो स्वतःचं मॅग्नेटायझेशन होण्यासाठी किंवा किती प्रमाणात त्यामधून मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पास होऊ देते त्याला म्हणतात मॅग्नेटिक परमिएबिलिटी. लक्षात आलं? तर दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे. प्रत्येक वेळेस त्या लक्षात ठेवायच्या. पेज नंबर 256 वर परमिएबिलिटी आणि परमिटिव्हिटीचा वेगळा एक येलो कलरचा बॉक्स दिलेला आहे, तो वाचून घेणे, त्यातून आणखी चांगल्या प्रकारे तुम्हाला समजू शकते. हे दोनच टॉपिक आपल्याला यावर्षी आहेत, बाकीचे टॉपिक हे डिडक्ट झालेले आहेत, म्हणून ते डिडक्ट झालेले टॉपिक आपण घेणार नाही. याच्यावरच आधारित प्रॉब्लेम येत असतात, ते प्रॉब्लेम तुम्हाला मी लवकरच पाठवतो. ठीक आहे? सर्वांनी चांगल्या प्रकारे वाचून घेणे. थँक्यू.